सरकारनं ताबडतोब पंचनामे न करता मदत केली पाहिजे। तसेच एरवी रात्री हुडी घालून जाणाऱ्या लोकांनी आता केंद्र सरकारकडे जावं असा टोला सुप्रिया सुळेंनी महायुती सरकारला लगावला। आपल्याला त्यांना आता जे कर्ज आहे किंवा जी परिस्थिती आहे त्याच्यातून बाहेर काढायचं आहे, हा पहिला भाग, आणि पुन्हा त्यांना उभा करायचं आहे। त्याच्यामुळे हे दोन भागात काम करावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने हात रोखू नये। 80,000 कोटी रुपयाचा तुम्ही शक्तीपीठाचा रस्ता करू शकता, 80,000 कोटी रुपयाचा एक रस्ता करू शकता। आमच्या मायबाप शेतकऱ्याला तुम्ही एकरी 50,000 रुपये देऊ शकत नाही, हे दुर्दैव आहे। हा देश संविधानाने चालतो आणि त्या संविधानात काही अधिकार हे केंद्र सरकारचे आहेत आणि जेव्हा अशी अतिवृष्टी होते तेव्हा महाराष्ट्र सरकारने तातडीने प्रस्ताव हा केंद्र सरकारला पाठवायचा असतो। ती प्रक्रिया तातडीने केली पाहिजे ना महाराष्ट्र सरकारने। एरवी लहान लहान कामांसाठी केंद्र सरकारकडे रात्री हुडी वगैरे घालून जाणारे लोक आणि प्रायव्हेट प्लेननी जाणारे लोक नेते या महाराष्ट्राने पाहिलेत ना। जसं तुम्ही तुमच्या कामांसाठी गेला तसं आमच्या कष्ट करणाऱ्या मायबाप शेतकऱ्यासाठी जावा, लवकर जा। कोणीतरी एक गेला तरी चालेल ना, सगळ्यांनी जायची काय गरज नाही। केंद्र सरकार काहीच मदत करत नाही, दुर्लक्ष करत आहे, पानं पुसत आहे, काडीची मदत करत नाही अशी त्यांची वक्तव्य। हो, कारण का एकाच पक्षातून दोन नेत्यांची दोन वेगवेगळी मतं नाही, ही वेगळी मतं कशी मी मागितली आहे, त्यांचं म्हणणं अजून आलंच नाही। कारण का मी आणि रोहित एकच म्हणतोय। याचं कारण असं की महाराष्ट्र सरकारने तातडीने प्रस्ताव पाठवायला पाहिजे ना। कारण का हा सरकार एक डायरेक्ट कुठल्याही आपल्या देशामध्ये हा देश संविधानाने चालतो आणि त्या संविधानात काही अधिकार हे केंद्र सरकारचे आहेत आणि जेव्हा अशी अतिवृष्टी होते तेव्हा महाराष्ट्र सरकारने तातडीने प्रस्ताव हा केंद्र सरकारला पाठवायचा असतो। ती प्रक्रिया तातडीने केली पाहिजे ना महाराष्ट्र सरकारने। एरवी लहान लहान कामांसाठी केंद्र सरकारकडे रात्री हुडी वगैरे घालून जाणारे लोक आणि प्रायव्हेट प्लेननी जाणारे लोक नेते या महाराष्ट्राने पाहिलेत ना। जसं तुम्ही तुमच्या कामांसाठी गेला तसं आमच्या कष्ट करणाऱ्या मायबाप शेतकऱ्यासाठी जावा, लवकर जा। कोणीतरी एक गेला तरी चालेल ना, सगळ्यांनी जायची काय गरज नाही। एक तर कोणी खिशातून पैसे देत नाही, हे आपण सगळे मिळून टॅक्स भरतो या देशात, त्याच्यातूनच हा विकास होतो। हे पहिलं वास्तव सांगूया। दुसरं, कालही मी हे बोलले की महाराष्ट्र सरकार हे प्रचंड आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे। हे मी म्हणत नाही, महाराष्ट्र सरकारचा डेटा सांगतो आणि मी गेले वर्षाहून जास्त तुम्हाला सगळ्यांनाही वारंवार बोलते। फिस्कल मॅनेजमेंटसाठी काय काय हे सरकार करतंय हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि हा डेटा माझा नाही आहे, हा महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचा डेटा आहे। एकीकडे आर्थिक परिस्थिती ही राज्याची प्रचंड अडचणीत आहे, हा डेटा महाराष्ट्र सरकारचा सांगतो। इथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जलजीवन मिशनचं काम करणाऱ्यांच्या आत्महत्या, शिक्षकांचे वेळेवर पगार नाही झाले म्हणून आत्महत्या, हे गेल्या 1 वर्षात आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे। मोठी स्कीम त्यांनी लॉन्च केली, लाडकी बहीण योजने, त्याच्यात 26 लाख महिलांची नावं कमी केली आहेत। आता का, कशी, काय, हा एक वेगळा मुद्दा, पण हे आता वेळ नाही हे बोलायची। आता जर महाराष्ट्राला सरसकट कर्जमाफी करायची असेल तर आत्तापर्यंत महाराष्ट्र सरकारने आत्तापर्यंत तातडीने भारत सरकारला विनंती करायला हवी होती आणि ते काहीच हालचाल झाली नाही। म्हणून काल योगायोगाने वन नेशन वन इलेक्शनच्या कामासाठी